ओम मानन्नो देवीरविषया भवन्तु दीपये इंजोरविक्रमन्तुना संधैश्चरान्वाजानम्मा दीपायस्य मे रतस्य मे कृतञ्च मे मधुच मे सन्धिश्च मे कवीश्च मे कृतिश्च मे वृष्टिश्च मे चैत्रञ्च महौषिध्यञ्च मे यज्ञेनाथपन्तापा वयोगती कृता मनुष्यसरासहस्रतमया विद्यां स्नानं समर्पयामि समदीप्तारौ ज्ञानमोहां आज्ञाः विद्यावृत्तां भगवत्स्नानं समर्पयामि औषधिस्नानं वा ॐ गुरुश्चन्द्रासमेनं देवपाशिकेतवः कृतेष्वाजसूर्यं वा ॐ वा यावुपरि पूर्वाजातारेभ्यः मनैभोपभूतामस्तु जगद्धातान्यत्रया ॐ ततो पद्ममती ततो पद्ममती सहस्रनाम्ना देवस्वाहा सविता पूर्णा युवतो पवित्रेण यतः नामः आपोहितामयो भवतानो वेददाता हरेणा यशस्ते अभिषेकस्नानं वस्त्रेण परमपूज्य वस्त्रं समर्पयामि पूजा भवत्योति जातसमोत्तमागत्वा अग्नेः विपदुपद्मो संजयन्तु भावतोः ॐ सर्वभूतार्थे कुम्भे लोकदत्यादिहारिणे मयोपपाते तुभ्यां वासति प्रतिश्रियता सुषधां परुषा करुः गन्धत्ते सोममवतु पदागरतो मच्छूतः गन्धद्वारानुरागर्जा नित्यमुच्चान्तरीक्षणे ईश्वरीं सर्वभूतानां सानिभोगवये श्रियम्मा श्रीखण्डश्चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विरेवतं सुरश्रेष्ठा चन्दनं प्रतिगृह्यताम् चन्दनं सर्वसौभाग्यनानापरिमलपुष्पं समर्पयामि पुष्पं पुष्पमालापा या ऊतवी पूर्वाजातारेभ्यः मनैभोपक्रोणास्मो जगन्धामान्तप्रजा ओपरि प्रतिमोहत्वं पुष्पवती प्रसुवती अश्वाश्वतनिध्वनि कीलुभक्पादविष्णवाः माल्यादीनि सुगन्धेनि मादत्यादीनि वैभवो मयान्नानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां अर्धपत्रमालाम् अर्पयामि चन्द्रमा देवता स्वतमो देवता आदित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर् देवता तावन्ता विघ्नाची दुर्गे गुणे प्रेम शोभाजयाची सर्वांगी सुंदरं विशेषोणाची कंठी धगे मान मुक्ता पराची जय देव जय देव सो या वर्षात दुसऱ्यांदा शनी शिंगणापूरला जायचा माझा योग आला होता. मागच्या वेळेला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी रेकॉर्डिंग सगळं केलं होतं व्यवस्थित मंदिरातलं. ह्यावेळेस मी म्हटलं आपण पूर्ण श्रद्धेने जाऊया. मागच्या वेळेला मी थांबलो होतो हॉटेल आदिराज पॅलेसला, मी आणि माझा मित्र. यावेळेला मी माझ्या आईबरोबर आलो होतो, तर मी थांबलो होतो हॉटेल केशर पॅलेसला. आता केशर पॅलेसचे गुगलवरचे फोटोज बघून मला वाटलं त्यांच्याकडे रेस्टॉरंटसुद्धा आहे. कारण एक गोष्ट आहे, शनी शिंगणापूरला असे फॅसिलिटीज नाही आहेत आणि जेवणाची जर आपली गैरसोय होते. आपल्याला हल्ली जी स्वच्छता एक्सपेक्टेड असते
ती आपल्याला तिकडे मिळत नाही. पण म्हटलं इकडचे गुगलचे फोटोज बघून की इकडे रेस्टॉरंट चांगलं आहे तर आपण हे बुक करूया. नंतर जेव्हा आम्ही चेक इन केलं तेव्हा आम्हाला कळलं की रेस्टॉरंट बंद आहे. त्यामुळे परत आम्हाला बाहेरच पडायला लागलं आणि मग तिकडे जे काही अवेलेबल होतं, आम्ही जेवलो हॉटेल श्रीराम याच्यात, तर ओके जेवण होतं. त्यांचे मसाले आणि सगळं जरा वेगळं पडतं, बट ठीक आहे, मतलब पासेबल आहे एवढंच मी म्हणू शकेन. आता ही रूम कुठल्या दिवशी तुम्ही जाताय याच्यावर या रूमचे प्राइजेस अवेलेबल आहेत. ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं त्या दिवशी या रूमची प्राईज होती 2600 रुपये, पण त्याच्या आदल्या दिवशी होती 1600 रुपये. सो 1600 रुपयाला विदाऊट ब्रेकफास्ट काय नाही तर हे वर्थ आहे, पण 2600ला नाही. त्यामुळे जरा डिसअपॉइंट व्हायला झालं एवढं मात्र निश्चित. मुख्य प्रवेशद्वार आणि इकडे तुम्ही समोर बघताय की पे अँड पार्कच्या भरपूर पे अँड पार्कची सोय आहे आणि प्रसादालय सुद्धा आहे. प्रसादालयाचं टायमिंग आहे सकाळी 10:30 ते 3 आणि संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत. इकडे सुद्धा मोफत चप्पल स्टँड आहे आणि विविध दुकानांवर तुम्ही तेल आणि या सगळ्या गोष्टी पूजेचं सामान घेऊ शकता. मात्र एकच गोष्ट आहे, ती काय आहे ती तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. स्वच्छ असा मंदिराचा परिसर, लाईव्ह दर्शन तुम्हाला एक मोठ्या टीव्ही स्क्रीनवर इकडे बघायला मिळतं, LED स्क्रीनवर. हे आता इकडनं सुरुवात झालेली आहे मुख्य शनी महाराजांकडे जायची आणि इकडेच आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांची सुद्धा एक प्रतिमा बघायला मिळते. खूप छान असं मोटिवेशनल ही प्रतिमा आहे. आणि हां, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही नारळ घेतलात किंवा हार घेतलात किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेतल्यात त्या तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकत नाही. त्या तुम्हाला इकडे बॉक्समध्ये टाकायला लागतात. फक्त आणि फक्त तेल तुम्ही शनी महाराजांना अर्पण करू शकता. तेलाचं आता हे मी पण केलं होतं, स्वतःहून आपण वर जाऊन तेल अर्पण करू शकतो. त्याची किंमत आहे पर पर्सन 500 रुपये आणि तेलाच्या बाटलीचे एक्स्ट्रा. 1 लिटरची बाटली घ्यायची असेल तर 210 रुपये आणि अर्धा लिटरची बाटली घ्यायची असेल तर 110 रुपये. आणि जरी तुम्हाला इकडे 500 आणि वरचे 200 रुपये खर्च करायचे नसतील तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही हे जे मोटर आहे याच्यात सुद्धा तेल अर्पण करू शकता आणि याच्या थ्रू जो शनी महाराजांच्या वरती जो कलश आहे त्याच्यात आपोआप ते तेल जातं. सो हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर 500 रुपये पर पर्सन पे करायचे असतील तर तुम्हाला शनी महाराजांजवळ जायची संधी मिळते. नाहीतर इकडनं सुद्धा तुम्ही मस्त शनी महाराजांचं दर्शन घेऊन जे काही तुम्हाला तेल किंवा जेवढं तेल तुम्हाला अर्पण करायचं तेवढं करू शकता. सो हा होता शॉर्ट अँड स्वीट असा एक ब्लॉग शिर्डी आणि शनी शिंगणापूरचा. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शनी महाराज की जय.